आहे का मानवी जीवन प्रेम सगळ्यात मोठं आहे. पण प्रेम हा काचनं भांडर आज. प्रेमले कथई तडा देईन, प्रेम कुठे नष्ट होई जाईल. प्रेम मा लहान निमित्त सुद्धा प्रेम नष्ट करू शकस. दोन भाऊ होतात, इतकं प्रेम होतं दोन्ही भाऊसने एकमेकांबद्दल की एक जर घर नसला तर दुसरा जेवण करे नाही. दोन्ही जण एकत्र जेवण करेल, दोन्ही जण एकत्र व्यवहार करेल. राहिला प्रश्न बुद्धीना, मोठा भाऊ सगळा बुद्धिजीवी कामे करे आणि लहान भाऊ सगळा श्रमजीवी कामे करे. 5-50 एकर जमीन होती. शेतीला सगळा पसारानं लहान भाऊ देखे आणि ज्याही इतर काही आर्थिक दृष्ट्या व्यवहार होतील त्या मोठा भाऊ देखे. पण एवढं प्रेम, एवढं प्रेम, पण प्रेम तुटस कसं? मोठा भाऊ मोटरसायकलवर उन्हा भरे वटावर बसणं, लहान भाऊ गोबर गॅस प्लांट मा असं शेण कुचकरी काचकरी टाकी राहतात आणि दोन्हीसले एक एकच पोरे होतात, गल्लीमा खेळी राहतात. आणि मोठा भाऊ तडे बसल्याबरोबर दोन्ही पोरे पळतू ना, तर लगेच मोठा भाऊने सांग म्हणे ती डिक्की उघाडा. डिक्कीमा 2 आंबा आहेत म्हणे. 2 आंबा होता आणि ते दोन्ही आंबा आणत टेबलवर ठेवत पोरेसनी आणि दोन्ही पोरेसला सांगा समोर उभा राहा. चला एक एक आंबा देस म्हणे मी तुमले. लहान भाऊ देखील आहे ना की त्या काम ना दादा राम सारखा म्हणा मोठा भाऊ कोणी आंबा दिना होती 2 तर खाईले हो ना, पण नाही पोरेस साठेला आहे ना. तो तटे ते शेण कुच करत देखील आहे ना. मोठा भाऊ देख की जिकडे लहान आंबा शे तिकडे आपला पोरगा शे आणि जिकडे मोठा आंबा शे तिकडे लहान भाऊना पोरगा आहे. तर मोठा भाऊनी एकच काही दोन्ही पोरेसले सांग चला डोळे बंद करा. दोन्ही पोरेसने डोळा बंद घ्या आणि त्यातले सांग की चला म्हणा दोघ जण या ठिकाणी नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका. दोन्ही पोरे म्हणायला लागणार, डोळा बंद होतात पोरेसना. तोलंग या भाऊनी लहान आंबा इकडे आणि इकडला मोठा आंबा तिकडे करते ना. डोळा उघडा, डोळे उघडात पोरेसने आणि सांगितलं घ्या आंबे उचला. पोरेसने आंबा उचलात आणि पै घ्यात. हे सगळं दृश्य लहान भाऊ देखील राहतात. एवढा परिणाम जाय त्यांना मनवर की काय घटना घडणे बाई काय करी टाका या भाऊने. त्यांनी शेणना हात धुया आणि भाऊजोडी बसना. भाऊ म्हणे अरे खुर्चीवर बसना. नाही म्हणे मी खालीच बरा आहे म्हणे, काही तेवढी योग्यता बी नाही म्हणे, आम्ही जमीनवरच बरा आहेत. अरे म्हणे तू असं काय बोल राहिला? म्हणे दादा एक काम कर, आज आज आपला वाटापाट टाकू म्हणे भाऊ. अरे म्हणे तू असं येडानगत काय बोल राहिला? नाही मी आज शाना जाऊ, आजपर्यंत येडा होतो म्हणे. अरे म्हणे तुला काही व्यवहार मग काही दिसणं का तसं? आज दिसणं म्हणून मी सांगी राहिलो म्हणे तू एक काम कर, आत्याना आत्या आपला वाटापाट 50 एकर जना आपला 30 एकर तू लिहिले मला 20च दे. 35 एकर तू लिहिले लागेल मला 15च दे. पण वाटा आत्याना आत्या पडी दोन्हीच्या बायका वाटावर होणार. हे दाखलन बाई म्हणे तुम्ही असं काय बोलणार दादा असले. म्हणे तू गुचूप बस. म्हणे पण जाय काय असं? म्हणे काय जाय? मोठा भाऊ म्हणे अरे तू म्हणे चूक तर सांग. चूक एकच जाई म्हणे भाऊ, तू जर धाकला आंबा मोठाकडे, मोठा आंबा धाकलाकडे, तुना पोऱ्याकडे लहान आंबा राहता मना डोळ्यासमोर जर तू त्यासना आंबा बदलाई देऊ शकत. सकाळी मी शेती काम करू राहिलो, मी जर मरी गऊ आणि तू काय करू हिस्सा बदलाई देणार नाही मना पोऱ्यांना आहे कसा वरतीन. त्यामुळे भाऊ आता ज्यान त्यानं करले, मी इकडे तू तिकडे. सांगायला एकच मुद्दा आहे, सावधान. प्रेम सांभाळताना, प्रेम जपताना छोटीशी चूक सुद्धा मोठा गैरसमज करू शकत. आंबा काही एवढी मोठी बात राहत नाही. पण झाय काय प्रेम तुटाले छोटस बी निमित्त भरपूर होईजात. म्हणसन प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. ज्यांना चित्तले प्रेमना जसा अनुभव यस त्याप्रमाणे तो निर्णय लेस. म्हणसन सावधान. जय सियाराम.